तुमचा शेजारील शेतकरी आणि भावकी बांध करत असतील तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करू शकता? तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये दिवाणी प्रक्रिया संहिता आदेश 7.1 व कलम 26 नुसार दावा दाखल करू शकता. तुमच्या शेजारील शेतकरी आणि भावकीच्या विरोधात कायमचा मनाई हुकूम मागू शकता. धन्यवाद. जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या विरुद्ध खोटी एफआयआर दाखल केली असेल आणि तुम्हाला त्या एफआयआर मुळे बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावं लागत असेल आणि तुमच्याकडे स्ट्रॉंग प्रूफ आहे की तुम्ही तो गुन्हा केलाच नाही, तुम्ही निर्दोष आहात, तर तुम्ही भारतीय न्याय संहितेचे कलम 217 नुसार त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करू शकता आणि त्यामुळे त्या व्यक्तीला 1 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. धन्यवाद. पहिली पत्नी जिवंत असताना किंवा तिला घटस्फोट न देता जर एखादी व्यक्ती दुसरं लग्न करत असेल तर ती पहिली पत्नी त्या व्यक्तीच्या विरोधात BNS सेक्शन 82 अंतर्गत गुन्हा दाखल करू शकते. त्या गुन्ह्याअंतर्गत त्या व्यक्तीला 7 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंडही होऊ शकतो. तुम्हाला माहित आहे का, जर लोनचे EMI तुम्हाला वेळेवर भरता आले नाही तर बँक तुमच्यावर थेट कारवाई करू शकत नाही. बँकेला आधी तुम्हाला नोटीस देणे बंधनकारक असते. धन्यवाद. जर तुमची पत्नी नांदायलाही येत नसेल आणि तुम्हाला घटस्फोटही देत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये काय करावे? तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या पत्नीच्या विरोधात न्यायालयामध्ये हिंदू मॅरेज ऍक्टचे कलम 9 अंतर्गत पत्नी नांदायला यावी म्हणून अर्ज दाखल करावा लागेल. त्याचा एक फायदा होतो, त्या केसमध्ये तडजोड झाल्यास संसार सुरळीत होतो आणि त्या केसमध्ये पत्नी नांदण्यास यावी म्हणून न्यायालयाचा आदेश झाला आणि त्या आदेशप्रमाणे जर पत्नी नांदण्यास नाही आली तर घटस्फोट मिळण्यासाठी ते एक कारण होते. धन्यवाद. IPC सेक्शन 309 म्हणजे काय? तुम्हाला माहित आहे का? IPC सेक्शन 309 नुसार आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो आणि असे करणाऱ्या व्यक्तीला 1 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. धन्यवाद. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या नावाने सोशल मीडियावरती फेक अकाउंट ओपन केले असेल आणि त्या व्यक्तीचा फोटो लावून तुम्ही ते अकाउंट वापरत असाल तर असं करणं हा सायबर क्राईम मानला जातो. तुम्ही जर असे करत असाल तर ताबडतोब थांबवा, कारण असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला 3 वर्षापर्यंतची शिक्षा आणि 1 लाखापर्यंत दंडही होऊ शकतो.